9 ऑगस्ट 2025 कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरला असेल तर 9 ऑगस्ट 2025 ही सगळ्यात मोठी तुमच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे. कारण या दिवसापासून कामगार स्कॉलरशिप मध्ये एक सगळ्यात मोठा बदल पाहायला मिळणार आहे आणि तो बदल स्कॉलरशिप संदर्भातील असणार आहे. ज्या काही कामगारांचा फॉर्म हा पेंडिंग मध्ये आहे किंवा ज्यांना याचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व कामगारांसाठी 9 ऑगस्ट 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठलंही काम करत असाल तर ते काम 2 ते 4 मिनिटं बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये ही सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती सांगितली जाणार नाही, जी की आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तुम्ही काय करता, व्हिडिओ 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहता आणि त्यामध्ये काहीच माहिती मिळत नाही. व्हिडिओला तुम्ही कमीत कमी शेवटपर्यंत पहा की जेणेकरून 9 ऑगस्ट रोजी येणारी सगळ्यात मोठी कामगार स्कॉलरशिप संदर्भातील जी काही रिजेक्ट किंवा पास होण्याची अपडेट आहे ती संपूर्णपणे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे कोणीही व्हिडिओला सोडून जाऊ नका. सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन काय पाहायला मिळते, आता हे नोटिफिकेशन आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, म्हणजेच ते वेबसाईटचं नाव आहे महाबीओसी असं ते वेबसाईटचं नाव आहे. ते वेबसाईटवरती ही नोटिफिकेशन आलेली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला ही महत्त्वाची बाब सांगितलेली आहे, ज्यामध्ये आता 9 ऑगस्ट पासून कामगार योजनेअंतर्गत पेंडिंग असलेल्या सर्व शिष्यवृत्ती अर्जाबाबत माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच तुम्ही 2024 मध्ये किंवा 2025 मध्ये स्कॉलरशिप योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल. आता मला माहिती आहे व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये खूप सारे असे कामगार असतील ज्यांनी 2024 मध्येच फॉर्म भरलेला आहे डिसेंबर महिन्यापर्यंत, पण त्यांचा अजूनही फॉर्म पेंडिंग मध्येच आहे. आणि काही लोक असे असतील ज्यांनी 2025 मध्ये फॉर्म भरलाय आणि तो अजूनही पेंडिंग आहे. तर त्यांच्यासाठी ही पेंडिंग असलेल्या सर्व शिष्यवृत्ती अर्जाबाबतची माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये कामगार मंडळाने आता मोठ्या प्रमाणात पेंडिंग अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहेत. आता हा जो काही नवीन माहिती आहे ही तुम्हाला वाटत असेल की ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत अशाच कामगारांचे जे काही क्लेम असणार आहेत, अर्ज असणार आहेत, ते रिजेक्ट करण्यात येतील. पण असं काहीच नाही. जर तुम्ही नवीन फॉर्म भरला तरी देखील रिजेक्ट करण्यात येऊ शकतो, अथवा जर तुमचा फॉर्म भरलाय आणि ऍक्सेप्ट झालाय तरी देखील खात्यात पैसे जमा होत नाहीत, तरी समजून घ्या की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे. आणि तो प्रॉब्लेम, जर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय तरी देखील पैसे मिळत नाही, हा प्रॉब्लेम व्हिडिओच्या शेवटी आपण बोलणार आहोत की याचं तुम्हाला निवारण कसं करायचं आहे. पण सर्वप्रथम तुमचा अर्ज जास्तीत जास्त दिवस पेंडिंग का राहतोय. आता जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याला कमीत कमी 10 ते 12 दिवस आणि जास्तीत जास्त 25 ते 30 दिवस लागतात ऍक्सेप्ट होण्यासाठी. जर एवढ्या कालावधीपेक्षा जास्त दिवस झाले असेल तर तुम्हाला आता एक पुढचं पाऊल उचलण्याची गरज आहे. कारण कामगार मित्रांनो, तुमचा फॉर्म हा या ठिकाणी फ्रीज करण्यात आलेला आहे. कारण जास्तीत जास्त 25 ते 30 दिवसांमध्ये कामगारांचे स्कॉलरशिपचे फॉर्म ऍक्सेप्ट केले जातात आणि पुढील 20 ते 30 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. पण या संपूर्ण कालावधीला 2 ते फक्त 2.5 महिन्यांचा कालावधी लागतो आणि या दिवसांपेक्षा जास्त तुमचं फॉर्मचं व्हेरिफिकेशन होऊन जर वेळ कालावधी उलटून गेलेला असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी काही ती माहिती आहे ती तुम्हाला आता तुमच्या आचरणात आणावी लागणार आहे. नाहीतर तुमचा फॉर्म असाच पेंडिंग राहील आणि एक दिवस तुमच्या फॉर्मला रिजेक्ट करण्यात येणार आहे. आता कामगार मित्रांनो, पुढील काही काळामध्ये आता कामगारांना प्रश्न पडले की आमचा अर्ज रद्द कशामुळे करण्यात आला. आता जर तुम्ही यावरती काहीही डिसिजन घेतला नाही, काहीही प्रोसेस केली नाही, तर तुमचा या योजनेअंतर्गतचा जो काही अर्ज आहे त्याला रद्द करण्यात येईल. आणि तुम्हाला असा प्रश्न पडले की आम्ही तर संपूर्ण माहिती बरोबर भरली होती तरी देखील कशामुळे आमचा अर्ज रद्द करण्यात आला. तर त्यांना आता त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती अर्ज रद्द व त्याचे कारण मेसेज करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कुठलाही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल आणि तो फॉर्म जर तुमचा भरलेला अर्ज रद्द करण्यात येणार असेल किंवा झाला असेल तर डायरेक्ट करण्यात येत नाही, तो तुम्हाला सुचवला जातो.
म्हणजेच तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही भरलेला जो काही अर्ज आहे तो अर्ज आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण देखील सांगितलं जात असतं. आणि असं सांगितलंय की तुमच्या बांधकाम कामगार योजनेच्या कार्डला जो काही रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे त्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती अर्ज रद्द झाल्याचा मेसेज व तो मेसेज किंवा तुमचा जो अर्ज असेल तो कशामुळे रद्द झाला त्याचं संपूर्ण कारण आता मेसेज करण्यात येणार आहे. आणि ही एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, कारण ज्या ज्या वेळेस तुमचा फॉर्म या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार आहे किंवा रद्द होणार आहे त्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी फॉर्म मंजूर झाल्यावरती देखील मेसेज पाहायला मिळेल आणि तुमचा फॉर्म रद्द झाल्यावरती देखील मेसेज पाहायला मिळेल. आता जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम मला तुम्हाला समजून सांगायचंय की जर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय आणि तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत तर तुम्हाला काय करावं लागणार आहे. आता हा जो पुढचा मुद्दा आहे हा मुद्दा ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांनी देखील पाहायचा आहे, कारण त्यांचा देखील फॉर्म कधी ना कधी ऍक्सेप्ट होणार आहे. आणि ऍक्सेप्ट झाल्यानंतर जर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम आला तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या जो काही प्रॉब्लेम आहे त्याला कोणीही स्किप करू नका, व्यवस्थितरित्या समजून घ्या की मला सांगायचा काय प्रयत्न करायचा आहे. आता सर्वप्रथम यामध्ये स्टेप 1 काय असते, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो फॉर्म भरलाय तो तुम्ही फॉर्म भरलाय. आता या ठिकाणी स्टेप 2 मध्ये तुम्ही काय काम केलेलं आहे, या ठिकाणी तुमच्या फॉर्म सोबत तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. आता स्टेप 3 मध्ये काय झालेलं आहे, तुम्ही वेट करत आहात की तुमचा फॉर्म या ठिकाणी पेंडिंग मधून ऍक्सेप्ट होईल आणि त्यानंतर कामगार योजनेअंतर्गत बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. पण आता स्टेप 4 मध्ये काय होत आहे, तुमचा फॉर्म पेंडिंग झालेला आहे, तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. या ठिकाणी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आपले कामगारांमधील जे काही मंडळ आहे त्या मंडळातील अधिकारी या ठिकाणी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करत आहेत की तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे, त्यांनी दिलेले कागदपत्र खरे आहेत, ते रजिस्टर्ड कागदपत्र आहेत व कामगार हा महाराष्ट्राचाच रहिवासी आहे. हे काम स्टेप 4 मध्ये होत असतं. त्यानंतर स्टेप 5 मध्ये तुमचा फॉर्म पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवला जातो आणि फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात येतो. आता तुम्हाला वाटतं फॉर्म तर ऍक्सेप्ट झालाय, मग आता 2 ते 3 दिवसामध्ये पैसे मिळतील, पण तरीही येत नाही. तुम्हाला वाटतं 10 ते 15 दिवसामध्ये येतील, तरीही बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत. 1 महिना होऊन जातो तरीही येत नाही, 2 महिने होऊन जातात तरीही येत नाही. तर याच ठिकाणी आता स्टेप 6 चालू होते. आता स्टेप 6 चे 2 प्रकार असतात या ठिकाणी. एक तर तुमच्या बँकचे डिटेल्स चुकलेले आहेत, अथवा असा या ठिकाणी दुसरी स्टेप आहे की तुमचा फॉर्म तर एजंटने भरलेला नसेल तर तो फॉर्म या ठिकाणी मंजूरच होत नाही. पण चुकून मंजूर झाला तर जोपर्यंत तुम्ही एजंटची फी असेल किंवा तेथील अधिकाऱ्यांची फी असेल ती फी देत नाही तोपर्यंत ऍक्सेप्ट तर केला जातो, पण तुमच्या बँक खात्यामध्ये जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्यात येत नाही. अशा प्रकारच्या खूप साऱ्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त एजंटद्वारे भरलेलेच फॉर्म किंवा डायरेक्ट आपलं जे काही जिल्हा सुविधा केंद्र आहे कामगार योजनेअंतर्गतचं तेथील अधिकाऱ्यांकडेच भरलेले फॉर्म त्यांना फीज देऊनच या ठिकाणी पास होतात असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यांनी स्वतःहून फॉर्म भरले तर कुठल्याही सायबर सातूमध्ये त्यांनी कुठल्याही एजंटला, कुठल्याही पंटरला, कुठल्याही फसव्या धंद्याला 1ही रुपया दिलेला नाही, तर अशा कुठल्याही व्यक्तीचा अर्ज या ठिकाणी पास होत नाही, त्याला आयुष्यभर पेंडिंगच ठेवलं जातं आणि त्यानंतर तो फॉर्म रिजेक्ट करण्यात येतो. असं खूप कामगारांसोबत झालेलं आहे. जर तुमच्या सोबत देखील असं होत असेल किंवा झालं असेल किंवा होणार असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, की जेणेकरून यावरती आपल्याला एक आवाज उचलता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्यतिरिक्त काही राहिलं असेल ते देखील कमेंटमध्ये विचारू शकता. आणि अजूनही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर केलं नसेल तर आत्ताच लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या कामगार मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करून घ्या. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्रीहरी.